संध्याकाळ सगळ्यांना हाय, कसे आहात? चला तर मित्रांनो, सायंकाळ झाली आणि आपलं काम कसं झालं, कुठके आलं. आता जवळपास किती वाजल्यात? 5:30 झाल्यात. 5:31 झाल्यात. मी सकाळी म्हणलेलो 12-1 वाजेपर्यंत काम होईल, पण थोडा टाईमपास झाला आमचा टाईमपास म्हणजे 1-2 वेळा लाईट गेली थोडी, अर्धा 1 तास. त्याच्यानंतर जेवण करायला गेलो, त्याच्यानंतर तुम्हाला पाहिलंच, त्याच्यानंतर चहा प्यायला गेलो तो, पुन्हा सकाळी एकदा नाश्ता करायला गेलो तो आणि थोडं रिलॅक्समध्ये काम केलं. पोरं म्हणली काय घरी जाऊन तरी काय करायचं, आपण थोडं दमादमाने काम करू. त्याच्यामुळं पण काम झालं. कसं लाईन दुरीत झालं, कसं झालं काय, सगळा टोटल पद्धतीचा गोजुबा तयार झाला आहे बंगल्यासमोर आणि खूप सुंदर दिसणार आहे. ह्या बंगल्याला मॅचिंग होणार आहे, म्हणजे उठाय बसायला, ह्याच्यामध्ये झोपा बांधायला, त्याच्यानंतर कार्यक्रम असला, वाढदिवस असेल, बड्डे असेल, सेलिब्रेशन असेल आणि उन्हाळ्यामध्ये असं उठाय बसण्यासाठी खूप छान आहे. असं सुंदर असं होणार आहे आणि दिसणार पण खूप चांगले आणि तुम्हाला व्हिडिओ येईलच. कसं झालं तुम्ही सांगा. तुम्हाला लाईन दुरीमध्ये आपलं एकदम काम कसं एकदम लाईन दुरीमध्ये असतं, जिथली तिथं असतं. ही बघा एकदम टकाटकमध्ये कसं झालं बघा, एकदम छान असं सुंदर आणि उरकले एका दिवसामध्ये. हे फॅब्रिकेशन टोटल झाले. टोटल कसं झालं तुम्हाला वरनं धावतो, खालनं धावतो बघा आणि सगळा सविस्तर व्हिडिओ धावतो. ही असं सुंदर एकदम छान असं कौलाचं टेक्स्चर. इकडे सौरभचं बिल्डिंग मारायचं राहिले, थोडं राहिले, टचअप काढतोय सौरभ. इकडून असं कसं झाले का चांगलं. आणि विषय काय झाला आपला, तुम्ही सगळा विषय सविस्तर सांगतो. हे असं दिसतंय आणि बघून घ्या कसं दिसतंय का चांगलं. हे जवळपास 15, 16, 17, 18, 19 बाय 19चं टेक्स्चर आहे बाहेर. आणि हे पोल लावलेलं आहेत ते 15 बाय 15 वरती पोल आहेत. असं हे टेक्स्चर आहे. कसं झालं आहे, इतक्या दिवस कामाचा व्हिडिओ नव्हतो काढत, कारण की मला वाटायचं काय कामाचा व्हिडिओ दावायच्यात, कशाला दावायच्यात. अश्विनीला मी म्हणायचो काय दावायची गरज नाही. अश्विनी म्हणते आता आलाय चॅनल तर सगळं व्यवस्थित व्हिडिओ काढत जा म्हणते ती, कशाला तुम्ही दावत जा. मी काय म्हणायचो, काम दावलं की कसं होतं, थोडंसं बाबा ह्यो किती काम करतो, ह्यो असं करतो, ह्यो तसं करतो, ह्या होतं त्या होतं. त्याच्यामुळं काय म्हणलं, थोडं आपलं कामाचं व्हिडिओ दावलं, जिथली तिथं केलं म्हणजे काय अडचण नाही. हे असं काम असतं आमचं. काय म्हणतो सौरभ, कसं झालंय? आणि इथं सरांच्या इथं 3 बदकं आहेत, छानपैकी 3 बदकं आहेत आणि खूप असं भारी वाटतंय. इकडं आंब्याची बाग आहे आणि छान परिसर आहे आणि ह्या परिसरामध्ये असं एक छानपैकी कौलाचं टेक्स्चर मग आणखी किती भारी दिसेल हे तुम्हाला काम झाल्यानंतरच समजेल. आता सांगायचं झालं तर हे जे काम केलं आहे फॅब्रिकेशनचं, हे तुम्हाला दिसतंय, हे आता दावलं हे काम खरं सांगायचं म्हटलं तर हे काम दुसऱ्या फॅब्रिकेशनवाल्यांना कमीत कमी 3 ते 4 दिवसाचं आहे. ह्याचं टेक्निक आहे आपल्याला, म्हणजे हे कौलाचं टेक्स्चर असो किंवा दुसरं कसलं पण कौलाचं टेक्स्चर असो, जेणेकरून ह्याच्यामध्ये माझा हात बसलेला आहे आणि माइंड खूप फास्ट चालतं ह्या फॅब्रिकेशन लाईनमध्ये. म्हणजे जास्त मला विचार करायची गरज पडत नाही. खरं सांगायचं तर हे काम दुसरे 4 दिवस लावतात. मी काल आणि आज, खरं तर काल जर लाईट असते ना, आज दुपारपर्यंतच मी हे काम फायनल करून गेलो असतो. म्हणजे ह्याच्यामध्ये खूप म्हणजे एक्सपिरियन्स आला आहे आणि ह्या कामामध्ये म्हणतात ना, डोळ झाकून मी हे असले टेक्स्चर करू शकतो. ह्याच्यापेक्षा मोठ्याली पण करू शकतो कौलाची. म्हणजे कसं, ज्याच्यामध्ये हात साफ झाला आहे त्याच्यामुळे मला काय हे कौलाचं काय एवढं विषय वाटत नाही आणि करायला काय वाटत नाही. बाकीच्यांवाने असं अंग झाडून म्हणजे असं अंग म्हणजे कसं अंग ठेवून काम नसतं. आम्ही तिघं पण अंग झाडून काम करतो, 1 टाईम काम करतो. त्यांना माहिती घरापासून आपण खूप लांब आहे, मग आलो इथं काम करायला आलो तर कामच करू. ज्यावेळेस टाईमपास करायचा आहे त्यावेळेस टाईमपासच करू. पण असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. एकदम मस्त असं काम झालं, छानपैकी काम झालं आणि 2 दिवसात टेक्स्चर झालं. आता नेक्स्ट टेक्स्चर एक बिलला आलं आहे. बिलला एक कौलाचं टेक्स्चर करायचं छानपैकी. एक वाढलेलं आहे आणि एक ह्याच्यामध्ये करायचं आहे, वाढलं बीड आणि एक लोणी काळभोर आणि उरुळी कांचनच्या मध्ये एक PSI म्हणून सर येतं, त्यांचं एक कौलाचं टेक्स्चर म्हणजे थोडं वेगळं डिझाईन आहे. म्हणजे खूप आहे त्यांचं कामन आहे, कौलाचं डिझाईन आहे. त्याच्यानंतर गाडी पार्किंगचं आहे. म्हणजे खूप त्यांचं 1-2-4 टेक्स्चर करायचं. तिथे एक 8 दिवस जाईल. 2 दिवस मुक्कामी जायचं, 2-3 दिवस बारामतीतलं काम करायचं, पुन्हा 2 दिवस मुक्कामी जायचं. असं करत सविस्तर असं कामाचं नियोजन असतं माझं. काय नाही, पोरं साथ देतात, पोरं चांगले काम करू लागतात. त्याच्यामुळं सर्वांना परवडतं. चला इथंच व्हिडिओ टॉप करतो आणि कसं झालं काय झालं नक्की सांगा. बाय.